येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता अतिशय गंभीर बनला आहे। शहरात पुन्हा एकदा एका वृद्ध नागरिकावर 5 ते 6 भटक्या कुत्र्यांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या भीषण हल्ल्याचा थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अंगावर काटे आणणारे हे दृश्य पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। येवला शहरात भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे नागरिक हैराण झाले आहे। अशातच एका वृद्ध नागरिकाला एकटा पाहून 5 ते 6 कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली। या हल्ल्यात नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच कुणाल दराडे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी वृद्धाला मदतीचा हात दिला। मात्र या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे। नगरपालिकेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शहरातील सर्व कुत्रे पकडून नगरपालिकेत सोडू असा आक्रमक इशारा शिंदे यांनी दिला आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।